महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पीतांबरी देवभक्ती 7-in-1 अगरबत्ती, जिथे पूजा तिथे देवभक्ती। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या पतपेढीच्या निवडणुकीसाठी आज मतदान। भाजप विरुद्ध ठाकरे बंधू अशी थेट लढत। कोण मारणार बाजी याकडे सर्वांचं लक्ष। राज्याच्या अनेक भागात आजही मुसळधार पावसाचा अलर्ट। रायगड, रत्नागिरी, कोल्हापूरला रेड अलर्ट, तर मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट। मतचोरीचे आरोप खोटे। राहुल गांधींच्या आरोपांवरती निवडणूक आयोगाचं उत्तर। 7 दिवसात शपथपत्र द्या, नाहीतर देशाची माफी मागा। निवडणूक आयोगाचा राहुल गांधींना अल्टिमेटम। निवडणूक आयोगाच्या टीकेला राहुल गांधींचं उत्तर। निवडणूक आयोग अनुराग ठाकूरांकडे उत्तर आणि शपथपत्र का मागत नाही, राहुल गांधींचा सवाल। अजित पवारांच्या भावकीच्या विधानानंतर राम शिंदे नाराज। अजित पवार ते वक्तव्य करून मला टॉर्चर करण्याचा प्रयत्न करतायत, याविषयी स्पष्टीकरण द्यावं, राम शिंदेंची मागणी। क्रीडा खातं बरं होतं, त्रास नव्हता। कृषी मंत्री दत्तात्रय भरणेंचं वक्तव्य। वाद होईल असं लक्षात येताच भरणेंची सारवासारव। एनडीएकडनं सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार। सीपी राधाकृष्णन सध्या महाराष्ट्राचे राज्यपाल। मुसळधार पावसामुळे राज्यातली धरणं ओव्हरफ्लो। राधानगरी, हतनूर, कोयना धरणातून विसर्ग। तुळशी तलाव भरल्यामुळे मुंबईकरांना दिलासा। जम्मूच्या कठुआ जिल्ह्यात पुन्हा ढगफुटी। आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू। तालुक्यातील शाळांना प्रशासनानं दिली सुट्टी, तर वैष्णोदेवी यात्राही करण्यात आली स्थगित। चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी आज भारताच्या दौऱ्यावर। परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि एनएसए अजित डोवाल यांच्याशी होणार चर्चा, तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचीही घेणार भेट। अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांची युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की घेणार भेट। रशिया युक्रेन युद्धावर होणार चर्चा, तर जर्मनी, इटली आणि फ्रान्स तसंच इंग्लंडचेही अध्यक्ष असणार उपस्थित। अमेरिकेतल्या न्यूयॉर्कमधील हॉटेलबाहेर गोळीबार। 3 जण ठार तर 8 जण जखमी। 2 गटातील वादानंतर झाला गोळीबार।